शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पुणे ते शिर्डी दरम्यान पहिल्यांदाच थेट रेल्वे सेवा सुरू झाली असून यामुळे साई भक्तांसह हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या नव्या रेल्वे सेवेची उद्घाटन बुधवारी करण्यात आलं। दरम्यान भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानला। विद्यार्थ्यांकडून 12वी बोर्डाच्या एटीकेटी परीक्षेचे शुल्क घेऊन ते संबंधित मंडळाकडे जमा न करता अपार केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान परिसरात प्रगत विद्यालयात उघडकीस आला। या प्रकरणी विद्यालयाचा लिपिका विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। लहानू लक्ष्मण पैलाजराय असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचं नाव आहे। याबाबत सर्जेपुरा येथील किराणा व्यावसायिक अमोल टिल्लू गायकवाड यांनी मंगळवारी फिर्याद दिली आहे। झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी युट्यूबवर चोरीच्या पद्धती पाहून उबेर ॲपद्वारे कार बुक करत चालकाला लुटणाऱ्या 3 जणांच्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला। संशयित आरोपीकडून जबरी चोरी केलेली कार तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त करण्यात आलं असून तिघांना अटक करण्यात आलाय। विशाल सूर्यकांत कट्टीमणी हे उबेर चालक म्हणून काम करतात। 13 जून रोजी रात्री उबेर ॲपवरून वाकडेवाडी एसटी स्टँड पुणे ते माळेवाडी असे भाडे बुक करण्यात आलं होतं। फकराबाद येथे उघडकीस आलेल्या बनावट दूध निर्मिती प्रकरणाच्या तपासाला स्थानिक गुन्हे शाखेचे नवे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी वेग दिला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अवघ्या एका रात्री 7 संशयित आरोपींना अटक केल्याने या बहुचर्चित प्रकरणातील तपास पुन्हा एकदा चर्चेत आला। दरम्यान यापूर्वी तत्कालीन प्रभारी किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग यांनी केलेल्या तपासात एकूण 41 संशयित निष्पन्न करण्यात आले होते। मात्र 4 महिन्याच्या कालावधीत केवळ 7 संशयितांना अटक करण्यात आलं होतं। पोलीस ठाण्याच्या दारात न्याय मागण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देणे हीच खरी पोलिसिंग आहे। त्याच दृष्टीने जिल्हा पोलीस दलात फेरबदल करून घडी बसवण्याचं काम सुरू आहे। अधिकाऱ्यांची क्षमता पाहून त्यांना प्रभारी म्हणून नियुक्ती दिली आहे। त्यामुळे खाकीला डाग न लागता सामान्य माणसाला न्याय मिळवून द्या, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलाय। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतो, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।